नमस्कार, मी सोमनाथ ओझरडे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 2 तारखेला जी महाडला घटना घडली त्याचे आरोपी अजूनही अटक केलेले नाही आहेत. आणि आरोपी अटक करायला समजा पोलीस जात असतील तर ती पोलिसांच्यातलीच काही लोकं त्यांना टीप देत आहेत की पोलीस पकडायला येतं तिथं थांबू नका. तरी माझी सगळ्या जनतेला विनंती आहे, महाडच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या आरोपींना अटक होणं अतिशय गरजेचं आहे. येणाऱ्या 21 तारखेला महाडच्या नगरपालिकेचे निकाल लागणार आहेत आणि त्या निकालाच्या दिवशी हे आरोपी जर अटक नसतील तर महाडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आणि मारामारी होण्याची शक्यता आहे. तरी महाडमधील सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की जर का हे विकास गोगावले आणि हे बाकीची सगळी जी टीम आहे ती फरार आहे, ती जर कोणाला दिसून आली किंवा कोणाला वाटलं की ती कुठं आहे असतील ह्याची माहिती आहे तर ती कृपया माहिती मला कळवा. मी माझ्याकडून एक बक्षीस द्यायचं ठरवलं आहे. विकास गोगावले जर का कोणाच्या निदर्शनास आला, कुठं भिजताना दिसला तर त्याला 51,000 रुपये आणि बाकीचे त्याचे महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे, सिद्धेश शेठ हे अशी जी काही त्याची दंडा चौकटी आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपये असे एक मी बक्षीस लावलं आहे. त्याचं कोणी आम्हाला जर त्याचा पत्ता ठाव ठिकाणा सांगेल त्याचं नाव आम्ही गुप्त ठेवू आणि हे रक्कम बक्षीस त्याच्यापर्यंत पोहोचू हा आमचा शब्द आहे. पोलिसांना सहकार्य करायचं आहे आणि ह्या आरोपींना अटक करायचं आहे, कारण की हे आरोपी जर का अटक केले नाहीत तर महाडमध्ये अतिशय दहशतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे माझ्या सगळ्यांना विनंती आहे की हे बक्षीस मिळवायचं असेल तर नक्कीच ह्या आरोपींचा ठाव ठिकाणा आम्हाला सांगा, तुमचं नाव आम्ही गुपित ठेवू. पोलिसांना सहकार्य करा. काही पोलीस लोक त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांची नावं माझ्याकडे आलेत पण ते मी नंतर सांगेनच, परंतु कृपया करून या आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.